लंगडत लंगडत पोचलो कामावर. मालकाने मला लंगडताना बघितलं आणि मला जादा काम करू दिलं नाही. समद्या पोरांना ताणवलं. मला फक्त बसून पाट्या भरायला सांगितल्या. बाईंनी अंगठ्याला दवा पाणी केल्यामुळं जरा आराम पडला होता. मालकानं कामाची सुट्टी व्हायच्या अगोदर शेजारच्या टपरीवरचा चहा मागवला. आम्ही समधेजण पाईपनं पाणी मारून गार वाळूवर गरम चहाचा घोट घेत बसलो. फुरक्या मारत हसत खेळत एकमेकासने टाळ्या देत चहा पिऊन बी झाला. पोरं बी मागचं झालेलं विसरली होती. परत जोमानं कामाला लागली होती. मालक म्हणले, महाद्या, तुझ्यामुळं या पोरांमध्ये फरक पडला बघ. पण असू दे महादा, आपल्यामुळं 4 बिघडण्यापरीस एक सुधारलं ना तर लय मोठं समाजकार्य येते. मी मालकाचा बी विश्वास जिंकला होता. आज कामावरनं मला लवकरच पायाला लागलं म्हणून घरी सोडलं त्याने. आजचा पगार बाईकडं जमा करण्यापेक्षा आज श्यामीसाठी काहीतरी घेऊन जावं म्हणलं. जाता जाता बाजारातनं वाट वाकडी केली. लंगडत लंगडत तसाच बाजारात निघालो. रमेच्या दुकानातनं 10 रुपयाची खारी, 10 रुपयाचे पाव आणि श्यामीला आवडती म्हणून 10 रुपयाची गोडी शेव आणि उरलेल्या 10 रुपयाचा मेवा घेतला आणि निघालो घराकडं. सगळं कागदाच्या पोड्यात गोळा केलं आणि हाताच्या कवल्यागत घेऊन गेलो. श्यामीला बाहेरनंच हाक मारली. म्हणलं, श्यामी जाप उघड. तर आतून श्यामीनं दचकत विचारलं, कोण आहे? कोण आहे? कोण? श्यामीच्या मनातलं सकाळचं भ्या अजून गेलेलं नव्हतं. मी आज जाऊन तिला धीर दिला आणि म्हणलं, हा ग श्यामी, किती घाबरती तू? आता तुझ्या वाट्याला कोणी बी नाही जायचं. तू बिनगोर्रा ग. असा धडा शिकवलाय त्यासनी का तूच काय दुसऱ्या कोणा बी माय बहिणीच्या वाट्याला नाही जाणार ती. श्यामीला थोडा धीर आला. तिने समधी आवराआवर केली. मी आणलेला मेवा गुढी शेव बघून श्यामी लय खुश झाली. पण तिने परत तोच सवाल केला, महादा, कुठून आणलं हे समजत? पैसे कुठनं आणले? परत मी भिनांदाबाईंनाच पुढं करून टाकलं. मी श्यामीला हाताला धरून खाली बसवलं. एका थाळ्यात सारवतलं. स्वतःच्या हाताने तिला बारावलं. तिच्याकडं डोळे भरून बघितलं. जणू आज श्यामीवर माझी आभाळ माया ओसंडून उतू जात होती. श्यामीला पोट भरून खाऊ घातल्यावर माझ्या जीवाला बरं वाटलं. एका झोपड्यात आमच्या दोघांचंच विश्व होतं. सुखात दुःखात दोघं बी एकमेकांना साथ देत होतो. म्हणून श्यामी माझा आणि मी श्यामीचा जीव का प्राणच होतो. राहून राहून आईची आठवण सारखी यायची. पण कधी आपल्याला बाप होता तर त्याची आठवण बी यायची नाही. एक एक दिवस आला तसा मावळत होता. मी कामावर चालल्यापासून जरा घरात कावा कावा चांगलं पाकायला लागलं होतं. मालक बी देव माणूस भेटल्यानं समद कसं जुळून आलतं. असंच एक दिवशी गावच्या मरीमायच्या देवीची यात्रा होती. जत्रा म्हणलं का समजा गाव आनंदात. साऱ्या गावात सण सूद असल्यागत वाटायचं बघा. त्या दिवशी कोणी गरीब नाही का कोणी श्रीमंत नाही. तिच्या दरबारात सारी माणसं सारखी. मरीमाईची जत्रा म्हणजे गावात सारी म्हाताऱ्या कोताऱ्यापासनं नाकट्या वाकट्या पोरांपर्यंत नटलेली. गावात साऱ्यांच्या दारात रांगोळ्या काय, गोडधोडाचा दिवीला नवत काय, नवस बोलणाऱ्याची बोकड, तेवढ्याच कोंबड्या काय. जत्रेला हळदी कुंकवाचा भांडारा उधळून लालेल लाल झालेली समधी चेर. अहो काय काय म्हणून सांगायचं. इतका जल्लोष असतोय म्हणून सांगू. समद गाव लुटून जाते तिच्या दर्शनाला. गावात 5 दिवस जत्रा चालते. साऱ्या पंचक्रोशीतली मान्यवर मंडळी, पाटील, देशमुख मंडळी मानाचं फेटं बांधून डावलात गेल्यात. आजूबाजूच्या गावची भाविक मंडळी बी हजर होत्या त्या दिवशी. सासरी नांदाय गेलेल्या आमच्या लेकीबाळी या जत्रेला आवर्जून येतात. माणसांची मुंबई भरल्यागत वाटतं त्या 5 दिवसात. ज्याच्या त्याच्या घरात माणसानं घरं गच्च भरलेली असतात. देवीपुढं बोकड कापून पंक्तीच्या पंक्ती उठते ती. ही 5 दिवस म्हणजे आमच्यासाठी मेजवानीच असते. ना काय घरी बनवायचं टेन्शन, ना शाळेचं अभ्यासाचं टेन्शन. 2-3 टायमाला कुठं पंक्ती असतील तिथं पोट भरून वाढायचं. मला आठवतंय, आई होती तेव्हा एकदाच आमच्या झोपड्यात पुरणाची डाळ शिजली असेल आणि देवीला निवद गेला असेल. आज पातूर परत देवीचा निवद म्हणून नाही का पुरण म्हणून बघितलं नाही. आज माझ्याच मनात आलं, औंदा देवीनं चांगले दिवस दाखवले असतील तेव्हा पुरणाचा निवद करायला सांगावं श्यामीला.
म्या काय सांगायच्या आत श्यामीनं चुलीवर डाळ टाकली. मी श्यामीला म्हणलं, श्यामे आज कुठून आणलं एवढं पैसा डाळ गोळाला? श्यामी म्हणली, अरे महादा कामाला जात आहे, त्या काकूनं दिलं होतं बघ डाळ गूळ कणिक. मग म्या म्हणलं महादाला आवडते, टाकावं पुरण आज. मी श्यामीव लय खुश होतो. कुणी किती बी खाऊ घातलं तरी घरी केलेलं खायला काय निराळीच गोडी असती ही आमच्या परीस कोणाला कळणार नाही. देवीची रोज एक नवीन नवीन रूपं दिसते ती. दुसऱ्या दिवशी नवसाचा मान असतोय. त्या दिवशी साऱ्या घरातनं खारा निवद येतो. तिसऱ्या दिवशी आखाड्यात कुस्त्या मलखांब बैलाच्या पाळण्याच्या शर्यती हे समद बघायला मिळतं. चौथ्या दिवशी देवीचा छबिना निघतो. साऱ्या गावातनं तिची मिरवणूक काढते ती. हातात लिंबाचा फाटा, कपाळभर मळवट, केस सोडून साऱ्या गावभर मिरवतात. छबिना झाला का रातीला देवीला हळद लावली जाती आणि पाचव्या दिवशी म्हणजे जत्रेचा शेवटचा दिवस त्या दिवशी देवीचं लगीन लावते ती. तो दिवस म्हणजे लय मोठा दिवस. त्या दिवशी घराघरातनं पुरणाचा निवेद येतो. पुरणाच्या निवेदाचा एवढा ऊत येतोय का कुत्री बी तोंड लावत नाही ती परत. मी आणि श्यामी ही निवद आणून वाळवून ठेवायचो. रोज परत 4-8 दिवस तेच गोळाच्या पाण्यात भिजवून खायचो. माणसाचं फुकटचं खात होतो, देवाचं बी. आमच्या दारिद्र्याला कमी पडत होतं. म्हणूनच आज श्यामीनं डाळ टाकली होती शिजायला. डाळ शिजस्तवर मला दम निघत नव्हता. कवा एकदाचं पुरण आणि निवद दाखवून श्यामीची आजची गरम गरम पोळी खातोय असं झालं. आज पुरण टाकलेली डाळ बी त्या कामावरच्या बाईचंच उपकार होतं. पण श्यामी कोणाचा उपकार नाही ठेवून घ्यायची. तिने 4 भांडी जास्त घासली असत्यान. मी श्यामीला काम करायला मदत करत होतो. श्यामीनं डाळ शिजल्यावर डाळीला गोळाचा चटका दिला. साऱ्या झोपड्यात गोळमाट वाज घुमायला लागला. घरात कुठला पाट आणि वरवंटा. मी घेतला खलबत्ता आणि श्यामीला थोडी थोडी डाळी एकजीव करून दिली. श्यामीनं चांगलं 10-12 पोळ्या आणि 20 निवद केलं. मी समधी निवद एका थाळ्यात भरली. वरनं चिरगुड झाकलं, त्याच्यावर लिंबाचा फाटा ठेवला. तवर श्यामी म्हणली, महादा खरा मान आज आईचा आहे. अरे तीच आपली मरी आहे. तिला अगोदर निवद दाखव, मग जा देवीच्या देवळाकडं. मी लगी उठलो ना आईच्या फोटोला निवद दावला. निवदाचा थाळा उचलून निघणार तवर बायजा काकू चिंगी सगळी फौजच निघाली होती देवळाकडं. आम्ही समधी मिळून देवळात आलो. देवळात हो म्हणून गर्दी. लांबच्या लांब रांग लागली होती. घुसलो मधनंच रांगत. आता नंबर येणार म्हणलं का पुजाऱ्यानं समद्याला जाऊ दिलं. फकस्त मला आडिवलं. पुजारी म्हणला, महादा थांब जरा, कुठं मधीच घुसतो, बाजूला सरक चल. मी म्हणलं, पुजारी बुवा मला बी निवद दाखवायचा आहे. पुजारी बुवाला नव्हता विश्वास. तो म्हणला, महाद्या मला काही माहीत नाही वय, दरवर्षी निवद चोरून नेतोस ते, चल 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 बाजूला सरक. मला त्यांनी बारीकनं बाजूला टाकाला. माझ्या जीवाला एवढं लागलं होतं की देवाच्या दारात बी न्याय नव्हता आमसनी. माझी धडपड चालू होती की देवी पस्तूर निवद दाखवायला जातो. माझ्या पुढं बायजा काकू चिंगी विक्या कवाची निघून गेली. मी मात्र मागं राहिलो. मी पुढं जायला लागलो होतं. पुजारी बुवा माझ्या हाताला धरून देवळाच्या बाहेर काढायला. पोटात भुकेची आग पेटली होती. पाय अनवाणी होते. उन्हाचं चटकं वरनं खालनं पोळत होतं. समद शरीरच आगीत लोटल्यागत झालं होतं. कुणाला खाऊ का पिऊ असं झालं. काय करायचं. गरीब घरात उपजलो होतो ना. पण गरीब घरात उपजलो होतो ती काय माझी चूक होती का. साधं देवळात जायला बी पायबंदी घातली पुजाऱ्यानं. बाईचा काकू माझ्या संघ असती तर माझी कड घेऊन बांधली असती. केवढा आनंद होता आज दिवस उगवल्यापासनं. मनशी म्हणत होतो देवाला निवद दाखवला का पोळ्यावर तुटून पडायचं. पण ह्या पुजारी बुवानं डोसकंच उठवलं. आता धड घराकडे बी जाता येत नव्हतं. घराकडे गेलं तर श्यामी वरडल आणि तिला सांगितलं हे तर तिला वाईट वाटणार. आणि हे तर थांबलं होतं देवापस्तूर बी जाता येणं झालं होतं. अर्धा तासभर उभारून वैतागून समदा निवेदाचा थाळा देवीच्या पायरीवर वाचला आणि तिला दरडवून म्हणलं ए भावानी आई मरी माय, तुला जर भक्ताची काळजी नाही तर काय उपयोग तुझ्या दारात उभारून. तुला नाही खायचा माझा निवद तर मी बी नाही येत तुला निवद दावायला. चाललो मी बी माघारी. निघालो तुझ्या दारातच निवद टाकून बस मोठ्या लोकाची निवद खात.
मग आमच्यासारख्या गरीब लोकांनी जन्माला तरी कशाला घालते? तुझ्या मनमानी कारभारात गरिबाची कशापायी फरफट करती? तुझं देव पण तुला लागला. मी निघालो घराकडं, पण तुला ठणकावून बजावतो. आजपासनं मी नाही यायचो तुझ्या दारात. राग राग भडा भडा भडास मनातली त्या निविदावरच वतली. डोसक्याच्या साऱ्या शिरा सैल झालत्या. तडक निघालो घराकडं. श्यामीनं विचारलं, महादा आला का बाबा निवद दाखवून? चल वाढती, तुला जेवायला भूक लागली असेल ना. माझ्या डोसक्यातली रागाची पोळी करपाय लागली होती आणि हिथं श्यामीला जेवायचं पडलंय. मी रागातच म्हणलं, श्यामे मला जेवायचं नाही, खातोच एकटी. माझा कडकडीत उपाशी आज मर यायच्या नावानं. माझ्या अंगात तिचा पोत पेटलाय, माझ्या नादाला नाही लागायचं. मी असं रागानं बोलल्यावर श्यामी म्हणली, माझा डोसकं ताळ्यावय ना, निवद दाखवायला गेलता काय? तुझ्या अंगात तवा मरी आई भरली म्हणून असं बोलतो काय? काय झालं एवढं तावलंय? कोण काय बोललं का तुला? श्यामीनं विचारल्यावर माझ्या पोटातलं रागाचं पित्त भडा भडा बाहेर पडायला लागलं. मी म्हणलं, श्यामे आपण गरीब आहे, धनगर आहे म्हणून देवाची दारं बी बंद असतात होय? काय या जिंदगीत अर्थ राहिला का मग? श्यामे अगं केवढ्या कौतुकानं आज पहिल्यांदा देवीला निवद घेऊन गेलतो तर पुजारी बुवानं मला आताच घेतलं नाही. आलो राग राग समजा निवतीच्या दरबाराच्या पायरी वतून. श्यामे परत म्हणून त्या देवीची पायरी नाही चढायचा. बघ तू बी, घरात आपण उपाशी मरू पण तिच्या दारातल्या पंक्तीला बी जायचं नाही, तिच्या पुढं पदर पसरायचं नाही. उपाशी मरत होतो म्हणून कुत्री खात्यात ती निवद समद्यान देखत आणला, हा काय गुन्हा झाला वय? ती देवाऱ्यात बसलेली देवी नाही, दगड आहे दगड. दगडाचं काळज असलेली कुठं आई असते का? माझ्या तोंडाचा पट्टा चालूच. श्यामी म्हणली, अरे बास माझा बास, किती वैतागलाय. अरे देवी काय येऊ नको म्हणती का? तिची भक्तासाठी दारं सदा उघडीच असतात. ही स्पृश्य अस्पृश्याच्या भिंती घालणारी माणसाची जात, त्याच्याकडं नाही ध्यान द्यायचं. अरे या लोकांनी देवादिकांना त्रास दिला, तिथं आपलं काय? संत चोखा मेळा महार होता, त्याला बी देवळात येऊ देत नव्हतं. एवढं नाही म्हणावं घ्यायचं रे. तसं बी आपण पहिला निवद आपल्या आईच्या फोटोला दाखवला होताच की. अरे आपली आई म्हणजे देवीचाच अवतार आहे नव. जाऊ दे. अरे नाही जाऊ दिलं म्हणून देवीचं काय आपल्याकडं लक्ष नाही ना, असं होत नाही. तिची किरपा समदेव सारखीच असते. तवा मनाला लय लावून घेऊ न ग. सूर्य बघतो ना तू, रोज समदेसनी सारखाच प्रकाश देतोय, तसंच असते. अरे देवाजवळ समधी सारखी. चल जेवायला, थाळा वाढते, हात धुवून घे. श्यामीनं समजून सांगितल्यामुळं जरा बरं वाटत होतं. मी आणि श्यामीनं आईच्या फोटोला नमस्कार केला. श्यामीनं जेवायला एकच थाळा लावला होता. श्यामीला म्हणलं, श्यामे दोघं व्याज मिळून जेवायचं. आज शाळेला सुट्टी आहे, नाही तर दिवसा कधी तुझी माझी गाठ बी पडत नाही. आज हाय घरी तर चल बस, तू बी घे जेवण करून. अरे महादा तू जेव, मी बसती की परत. ते काय चालणार नाही, जेवायचं असेल तर दोघं बी जेव. बरं बाबा, तुझ्या पुढं कोणाचं काय चालतंय का? पण श्यामीनं तिच्या थाळ्यात रातीची भाकरी कोरड्याच घेतलं आणि मला पुरणाचा थाळा दिला. माझं डोसकं अजूनच उठलं. म्हणलं, श्यामे अगं रोज आहेच की आपल्याकडं नशिबाला शिळं पाकं. आज चांगलं सुंगलं केलंय सणासुदीचं तर ताजं खा, नाही तर नको मला जेवायला. असं म्हणून मी कोपऱ्यातच जाऊन बसलो. श्यामी जवळ आली, मला उठून म्हणली, महादा अरे आज ताजं आहे म्हणून ही भाकर टाकून द्यायची का? रोज हीच भाकर आपलं पोट भरते का नाही? मग आज चांगलं आलं म्हणून तिच्याकडं दुर्लक्ष करायचं का? महादा आपली आई म्हणायची, खाऊन माझाव टाकून माझू नाही. मी आत्ता हाय ती भाकर कोरड्याच खाती, सांच्याला खाईल मी पुरणाची पोळी. बरं श्यामी काय ऐकणार नव्हती. मग मीच काय केलं, श्यामीच्या ताटातली अर्धी भाकर कोरड्यात घेतलं, माझ्या ताटातली एक पोळी आमटी तिला वाढली. म्हणलं आता झालं समाधान, आता जेव. असं मी म्हणल्यावर श्यामी हसली. तिने थाळा जवळ घेतला, पाणी फिरवून देवाला जेवायला बोलून मग घास तोंडात घातला. माझा तवर निम्मा थाळा झालता. जेवण झाल्यावर दुपारचं कवा नव्हते, आम्ही दोघं भीतीतच लवडलो. डोळ्यावर चांगलीच तार चढली होती. तेव्हा कामावरचा सलीम वरडा वरडा करत आला, अरे महाद्या तुला मालकानं कामावर बोलिवलंय. श्यामीच्या कानावर अंदुकचं शब्द पडलं होतं. श्यामीनं मुद्दाम झोपेचं सोंग घेतलं होतं. मी सलीमला हळू आवाजात खानाखुना करत होतो,
अरे सलीम तुझा पुढं, मी आलोच. श्यामी झोपलेले, कालवा नको करू. श्यामी अर्धा डोळा उघडून सगळं बघत होती. माझी तर धडधड उठली. श्यामी उठायच्या अगोदर पळ काढायचा म्हणून पडदिशी सादरा चड्डी अडकवली. श्यामीला कळू नये म्हणून पिशवीत 2 पुस्तकं घातली. सलीमला हाताला धरला, सुसाट पळालो. श्यामी काळजी करत बसेल म्हणून बाईजा काकूच्या विक्याला सांगितलं, मी अभ्यासाला चाललो आहे, श्यामीला तेवढा निरोप दे. श्यामी उठले हो. विक्यानं डोसक्यावर गुर्रासाठी वैरणीचा बारा आणला होता. काय बोलण्यापरी त्याने आपली मान डोलावली. मी रस्त्याला दोस्त करत सुसाट वेगानं पळत होतो. कामावर गेल्यावर मालकानं सांगितलं, अरे महाद्या, आज खरं तर मी तुम्हाला सुट्टी दिली होती, गावची जत्रा आहे म्हणून, पण हा माल आजच येऊन पडला. दुसरा मजूर लावण्यापेक्षा पोरासनी बोलवलं तर 4 पैसे पत्राला मिळतील म्हणून तुम्हाला बोलायला पाठवलं. उतरवताय का माल? आज 100 रुपये देतो सगळ्यांना. मी म्हणलं, मालक बरंच झालं की देवच पावला. घरात बसून तरी काय करणार होतो. तसं बी शाळेला आज सुट्टीचे. चला पोरानं लागा कामाला. असं म्हणून आमची वानर सेना थोड्या थोड्या अंतरावर उभं राहून एकमेकांकडं पोती, साळ्या, वेटा उतरून टाकत होती. तिकडं श्यामी हळूच उठली. बघती तर मी झोपड्याचा झाप लावलाच नव्हता. उठून लागली मला हुडकायला. तेवढ्यात विक्यानं श्यामीला सांगितलं, अगं श्यामे, माझा गेलाय अभ्यासाला, तुला सांगायला लावलंय. विक्या, कुणीकडे गेला रे माझा? श्यामे, माझा गावाच्या बाहेरच्या बाजूनं विशीकडे गेल्यासारखा वाटतोय. विक्या, माझ्या संग येतो का? चल जरा जाऊन तर येऊ. बघू की महादा कोणाकडं अभ्यासाला जातोय. हां, चल बघू. विक्याला घेऊन श्यामी माझा सुगावा काढत रस्त्यानं पोरं खेळत होती त्यांना विचारत निघाली. बारकी पोरं बी गोट्या खेळता खेळता सांगायची, श्यामे इकडं गेलाय महाद्या, तिकडं वळला महाद्या. श्यामी शेरडीवाणी माझा तापास काढत आली. मी आपलं रोजच्यासारखं काम करत होतो. पोती उचलून घामाच्या धारा लागल्या होत्या, धापा भरत होत्या, कणत कुथत बी होतो. आज गांधी बाबाची 100ची नोट बघायला मिळणार होती म्हणून उचलत नसताना बी पोती उचलत होतो. श्यामी एका कोपऱ्यावरनं बघत होती. उन्हाचा तडाखा लागत होता. डोळ्यावर हाताची झापड करून मी कुठं दिसतोय ती निरकून बघत होती. मी दिसल्यागत झाल्यावर श्यामी पुढं येत होती. तिने जवळ येऊन ट्रकच्या आडून बघितलं तर तिला मी दिसलोच. श्यामीला काय कळायचंच बंद झालं. महादा मला खोटं बोलून रोज अभ्यासाला जातो म्हणून कामावता येत नाही ना. श्यामी चोरपावलानं पुढं आली, माझ्या हाताला पकडलं. ती डोळे लाल करून माझ्याकडे बघत होती. श्यामी मला विचारायला लागली, महादा, रोज तुझा ही अभ्यास आहे वय? रोज असली मजुरीची कामं करतो तू? अरे मी केवढं मोठं सापान महादा तुझ्यासाठी रातंदीस बघती आणि तू म्हणजे हिथं असली कामं करतोय. माझ्या सपनाचा फार चुराडा केला तू. चल आधी घराकडं, तुला बघतीस मी नंदाबाईला तुझं नाव सांगती. अभ्यास करतो म्हणून रोज हिथं तडपडतो वय तू. मी काय तुला कमी करते रे म्हणून अभ्यासाच्या नावाखाली असले धंदे करायला तू? श्यामीचा आरडावारडा ऐकून मालक जवळ आले. श्यामीला समजवत म्हणले, हे बघ श्यामे, तू मला माझ्या लेकीसारखी आहे. हा महादा 4-6 महिने झालं येतोय कामाला. लय गुणाचं आहे पोरगं, अभ्यासात बी हुशार आहे. मी नाही त्याला जास्त काम लावत, काळजी करू नका. अगं यो महादा बी मला माझ्या पोटच्या पोरावानी आहे. पण काका महादाला मला मोठा ऑफिसर करायचं. त्याच्या पायात मी 4 घरची धुनी भांडी करते, याला काय बी किंमतच नाही माझी. महादा तू अगोदर घर चल. हे बघ श्यामे, झालं हे 10-12 पोती राहिले तेवढी उतरवतो आणि येतो. आणि बघ नंदाबाईला माहिती मी कामावर जातोय ती, त्यांनीच तर मला सगळं समजावून सांगितलं ना. हे बघ श्यामे, तू घरी जा, मी आवरून येतो. श्यामी काय ऐकायला तयार नाही. मालकानं सांगितलं, श्यामे तू जा घरला. हे बघ असं पोरींनी असल्या कामावर येणं चांगलं नाही. झालं की तडकीन त्यो घरला. कसं बसं शांतीला समजून सांगितलं. तेव्हा श्यामी घराकडे गेली. श्यामी घरात डोसकं बांधून बसली होती. मालकानं मला जरा लवकरच सोडलं. काम झाल्यावर मालकानं हातावर 100 रुपयाची नोट द्यायच्याऐवजी सुट्टे पैसे दिले. सलीम चाच्याला 100ची नोट दिलेली बघितल्यावर मालकाला म्हणलं, मालक एकच काम करा, अहो मी कधी बी 100ची नोटच नाही पाहिली. माझं हे सुट्ट पैसे सल्ल्याला द्या आणि त्याची नोट मला द्याल का? तसं बी चिल्लर नेली तर खर्चाला कार होणार.
त्या ती नोट मला मिळाली असती तर लय बरं झालं असतं. मालकाला माझं कुतूहल वाटत होतं. मालकानं साल्याला बी दुखवलं नाही. त्यांनी स्वतःच्या खिशातली करकरीत नोट काढून माझ्या हातावर ठेवली. आज माझ्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. आज 100ची गांधी छाप नोट बघून डोळंच भरून आलं. कवा बापानं बी 100 रुपये कमवून आणलं नव्हतं. मला माझाच अभिमान वाटायला लागला. ती नोट चुरगळेल म्हणून छातडाला लावून नोटवर हात दाबून ठेवला. ती नोट मला आधी श्यामीला दावायची होती. श्यामीला तसं बी समजा कळलंच होतं. तेव्हा तिला ही नोट दाखवली होतं तिचा राग छूमंतर होईल म्हणलं. मोठ्या मोठ्या डांगा टाकत घर जवळ केलं. श्यामी बी मी कवा घरात येतोय त्याची वाट बघत होती. मी झोपड्यात पाय टाकतोय न टाकतोय तवर श्यामीच्या डागण्या झाले चालू. आला काय राजेगड जिंकून? झाली वय मोहीम पत्ते? अभ्यासाच्या नावाखाली पाट्या टाकायची मोहीम? असलं खोटं बोलायचं गणी मी कावापासून अंगात घासलं रे तुझ्या मादे. घरातनं बाहेर व्हायचं, माझ्याशी बोलायचं नाही, मला तुझ्याशी बोलायचं नाही. मला तर असल्या पोराचं तोंडे बी नाही बघायचं. किती दिवस झालं रे तू माझ्याशी खोटं बोलतोय? जरा बी जीवाला लाज नाही वाटत? मला खुश करायला फक्त सांगायचं बाईला छान म्हणते. एवढ्या शब्दावर श्यामी होती खुश आणि तू रिकामा मनमानी कराया. मादा तुला समजून सांगून मी काही उपयोग नाही. मी तुझ्या असल्या वागण्याला भुलून गेली बघ. मीच आज कुठंतरी निघून जाते, तू बस आपला मनमानी करत. श्यामी बोलून बोलून शांत झाले हो. मी म्हणलं तिला, श्यामे अगं मी कामावर जातोय ते बी बाईच्या सांगण्यावरनं. बसून तर काय भागतंय वे? मी तुला जर सांगितलं असतं तर तू मला जाऊ दिलं असतं का कामाला? श्यामे माझी काळजी करू नका, मी अभ्यास करून कामाचं बघतोय. तो रात्री झोपल्यावर देवाची वात उजळून मी रातभर अभ्यास करत बसतोय, तुला माहिती का? आणि तसं बी कामावर शांत असते गलय. तिथली कामं लवकर आटपून मी अभ्यासच करत बसतो तिथं. रोज कामावर मिळालेलं पैसं बँकेवाने नंदाबाईच्या घरी जाऊन बाईंच्याकडं साठवतोय. आज बघता बघता बाईंच्याकडं 4-5 हजार रुपये साठवले असत्यानं. आलेल्या पगारातला 1 रुपया बी म्या जीवाला नाही खाल्ला श्यामे. श्यामे अगं तुला त्रास होऊ नये म्हणून करतोय हे समज. तुला माझं खोटं वाटत असेल तर चल आत्ता जाऊ बाईकडं खरं खोटं कराय. शांत हो श्यामे, तू शांत. आज मरी माईची जत्रा झाली, ती अंगात घुसली का तुझ्या? शांत हो. हे बघ आज तर मालकानं कोरी करकरीत 100ची नोट दिली. कवा बापजन्मी बघितली होती का आपण असली नोट? घे लक्ष्मी, घे लक्ष्मी, घे तू. बघ बघ कशी तुझ्या हातात शोभते. श्यामीनं मला जवळ घेतलं, पाठीवर हात फिरवला आणि म्हणली, मादा अरे मीच कमी पडलं नवं तुला समजण्यात? खरंच तू आज एवढा मोठा झाला का माझ्या हातात पगार दिला? मादा खरं तुझ्यासारखा भाऊ मिळालेला लय भाग्य लागतंय रे. एवढ्या लहान वयात किती ज्ञान आलं तुझ्याकडं. 4-5 हजार रुपये जमविले. अरे बापानं दमडी कमवली नव्हती कावा. आज मला तुझा लय अभिमान वाटतोय मादा. तरी म्हणलं रोज तुझ्या डोसक्यावरनं हात फिरवल्या वाळू कशी पडती त्याचा खुलासा आज आत्ता झाला बघ. मादा मला तुझा पैसा नकोय, मला तुला मोठं झालेलं बघायचंय, ते बी हापीसरच. श्यामे मी तुझं सपान पुरं करणारच आहे. अगं त्याच्या संग हा कामाचा अनुभव लय महत्त्वाचा असतोय. ह्याच्यामुळं व्यवहार ज्ञान येतंय, 4 माणसांची पारख होती आणि तेवढाच व्यायाम बी होतो. आणि तुझ्या एकली होतं किती बोजा द्यायचा. काय बी करायचं तर दोघांनी मिळून. अगं मला बाईच म्हणल्या होत्या का श्यामी मोठी झाली, तिला लोकांच्यात कामाला जाऊ देऊ नको, तू सगळी जबाबदारी घे आता. बाईंच्या या एका शब्दापायी मी काम बघितलं. मालक बी लय देव माणूस आहे बघ. मी चांगलं काम केलं तर लगे बक्षीस देतोय. त्या दिवशी दिलेला आंब मालकाने मी नको नको म्हणताना कामाचा मोबदला म्हणून खुश होऊन दिल ते. हे बघ श्याम मी काय बी करीन तुझ्या सुखापायी. मी ऑफिसर बी होईन तर तुझ्या सुखापायी. मला माझी शान नाही वाढवायची, मला तुझी शान एवढी वाढवायची का जगानं तुझ्याकडं बघत बसलं पाहिजे. मी बोलत होतो, श्यामी एकटक ऐकत होती. माझ्या बोलण्यानं श्यामीचं डोळंच भरून आलं. श्यामी म्हणली, खरंच र लय मोठा झाला आता तू, मोठ्या माणसावानी बोलायला लागला. आज हे शब्द बघायला आई पाहिजे होती. तुझं ही पैसे घ्यायचा मान आईचा आहे. मादा ही नोट आईच्या फोटो पुढं ठेव.
श्यामे, तू आणि आई मला काय निराळी आहे वय? अगं तूच माझ्यासाठी आईचं रूप आहे. बरं चल, तुझ्या समाधानासाठी ठेवली आईच्या फोटो पुढं नोट. मी लगेच ती नोट श्यामीकडे देऊन टाकली. अरे मादा, करायचंच होतं तुला, तर जरा चांगलं काम बघायचं. एवढं कष्ट करताना कवा बघितलं नाही ना तुला, म्हणून जीव हालतोय रे माझा. अगं श्यामे, किती ठिकाणी बघितले कामं, कोण बी तयार झालं नाही कामावर ठेवायला. आपल्या मालकाची कृपा म्हणायचं, त्यांनी घेतलं ठेवून श्यामे. श्यामे, अगं आपल्या बापानं एवढं पेरून ठेवलंय ना, का कोण कुत्रं बी आपल्यावर विश्वास ठेवत नाही बघ. म्हणूनच रे, म्हणूनच मादा, तुला लय लय मोठं झालेलं मला बघायचं आहे. मी करून दाखवल तुला श्यामे, तू माझी काळजी सोड. श्यामे, तसं बी तुला कळलंय की मी कामावर जातोय आता, म्हणून आता तर सोड की धुना भांड्याला जायचं. श्यामे, अगं तू कामावर गेली का माझ्या जीवाला घोर लागतोय ग. बाईंनी सांगितल्याप्रमाणे कोण माणूस कसला असन, कोणी काय सांगावं ग त्याचं. तू आपलं घरातलं काम बघ, अभ्यास कर. हां, झालं रे, थोडे दिवस करते काम. हाय त्या घरातल्या मालकिनीला बी सांगायला पाहिजे ना, अगोदरच सांगायला पाहिजे त्याला ना, दुसरं कोणीतरी बघा कामासाठी. आपल्याला बी तसं मधनं काम सोडता येतं का सांग बरं. असू दे, तुझ्याबरोबर माझा बी तेवढाच ठेका. बरं ठीक आहे, पण समध्या घरातल्या मालकिनीला सांगून टाक दुसरं कोणतरी बघा म्हणून. मी परत काय सांगणार नाही हा तुला, पण मला तुझं कामावर जाणं आता पटणार नाही श्यामे. बरं बाबा, लय मोठा कामगार गडी शोभतोय तू आज. मी सांगून ठेवते समध्याला, मग तर झालं. पण त्याच्यामध्ये तुझ्या अभ्यासाचा खोळंबा नाही झाला पाहिजे. मी पण होय तसंच होईन असं म्हणत मान डोलावली. श्रोते हो, हा होता स्मिता कवडे लिखित ओढ ही लागली जीवा या कादंबरीचा 12वा भाग. 13वा भाग उद्या. तोपर्यंत एकच विनंती की अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा. या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा. भेटूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.